हॅलो नमस्कार, मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ। तर आजचा आपला व्हिडिओ असा आहे की तुम्हाला थंबनेल आणि टायटल वरून कळेलच, तर बघा 18 जून वार मंगळवारला आलेली आहे निर्जला एकादशी। तर प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येत असतात आणि त्याचबरोबर एका वर्षामध्ये 24 एकादशी येत असतात। तर वर्षातून सर्व एकादशीमधून निर्जला एकादशीला अतिशय विशेष असं महत्त्व दिले जातं। तर इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी या एकादशीचं व्रत अनेक जण करत असतात। या दिवशी जर व्यक्तीने हे व्रत केलं तर त्यांना भगवान श्री हरी विष्णू देवांचा आशीर्वाद आणि कृपा प्राप्त होतेच होते। त्याचबरोबर या व्रताचा विशेष लाभ त्या व्यक्तीला मिळत असतो। सर्व एकादशीपैकी निर्जला एकादशीचं व्रत हे सर्वात अतिशय कठीण मानलं जातं, कारण की बरेच जण या दिवशी हे व्रत करणारे पाण्याचा एक थेंब सुद्धा न पिता न घेता हे बरेच जण हे व्रत करत असतात, कारण ह्या व्रताला चालतच नाही। पाणी सुद्धा या दिवशी जे हे व्रत करतं त्याला ती व्यक्ती पाण्याचा घोट सुद्धा ग्रहण करत नाही। अगदी कळकळ हा निर्जला एकादशीचा उपवास या दिवशी केला जातो। तर म्हणूनच या एकादशीला निर्जला एकादशी म्हणून ओळखलं जातं। तर बघा, पांडवापैकी भीमाने हे व्रत करून आपली कठीण तपश्चर्या पूर्ण केली होती, म्हणून या एकादशीला भीमसेन एकादशी म्हणूनही ओळखलं जातं। तर त्याचप्रमाणे हा दिवस खूप शुभ आणि महत्त्वाचा देखील मानला जातो। तर म्हणूनच या दिवशी व्रताबरोबर आणि भगवान श्री हरी विष्णू देवांच्या पूजेसोबतच काही खास विशेष उपाय देखील आपल्याला करायचे आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर अतिशय पॉवरफुल 2 उपाय तुम्हाला सांगणार आहे, तर कृपया व्हिडिओ संपूर्ण बघा। तर निर्जला एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला आपण अशी एक वस्तू अर्पण करायची आहे आणि ती वस्तू अर्पण केल्याने साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णुदेव प्रसन्न होईल आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपामध्ये निरंतर वास करेल आणि यामुळे आपल्या घरातील 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन जाईल आणि आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होत जाईल। असा हा उपाय मी तुम्हाला आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि ऑल ऑप्शनवरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही। तर बघा, तुळशी मातेला अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं जातं आणि खास करून आपण जर एकादशीच्या दिवशी तुळशी मातेचे काही खास सेवा उपाय केले तर त्याचा लाभ आपल्याला होतोच होतो, कारण एकादशी तिथी ही भगवान श्री हरी विष्णू देवांना समर्पित आहे आणि आपण श्री हरी विष्णू देवांची पूजा ही तुळशीच्या पानाव्यतिरिक्त होतच नाही। जेव्हा आपण त्यांना तुळशीचं पान अर्पण करतो तेव्हाच त्यांची पूजा ही पूर्ण होते असं म्हटलं जातं। तर तुळस ही हरिप्रिय आहे आणि म्हणूनच तुळशी मातेला या दिवशी खास विशेष महत्त्व दिले जातं। तर त्याचप्रमाणे तुळशी माता ही आपल्या हरीसाठी या दिवशी निर्जला व्रत करत असते। तर म्हणूनच या दिवशी जर का आपण माता तुळशीचं मनोभावे पूजन केलं, सेवा केली तर माता लक्ष्मी ही प्रसन्न होते। जर आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा आलेला पैसा स्थिर राहत नसेल किंवा पैशाची खूपच आपल्याला चणचण भासत असेल, यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी, दरिद्री, कर्ज खूपच जास्त वाढत असेल, तर हा उपाय तुम्ही
अवश्य करून बघा। हा उपाय केल्यामुळे माता लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्यावरती राहील। कारण असं की तुळशी मातेला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणून ओळखल्या जातं। म्हणूनच निर्जला एकादशीला आपल्याला उद्या सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे आणि शक्यतो आपण गुरुवारी जसं हे करतो, नियम पाळतो, पालन करतो, त्याचप्रमाणे आपल्याला एकादशीच्या दिवशी सुद्धा काही विशेष गोष्टीचं पालन करायचं असतं। जसं की एकादशीच्या दिवशी आवर्जून ब्रह्मचर्याचं पालन करावं। एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठावं। आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला एक चिमूटभर हळद टाकून आपल्याला त्या पाण्याने अंघोळ करायची आहे। आणि एकादशीच्या दिवशी आपण पिवळ्या रंगाचे कपडे आपण स्वतः परिधान करायचे आहे। आणि देवांनाही आपल्याला, तुमच्याकडे जर कपडे असतील देवांसाठी, तर तुम्हाला देवाला आवर्जून पिवळे कपडे घालायचे आहे। आणि तुमच्याकडेही जर कपडे असतील, थोडे जरी पिवळे असतील, तर घालण्याचा प्रयत्न करा तुम्ही स्वतःही। आता तुमच्याकडे जर भगवान श्री हरी विष्णू देवांची मूर्ती असेल, तर मूर्तीवरती तुम्हाला कच्च्या दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे, किंवा पाण्यानेही तुम्ही अभिषेक करू शकता। आणि मूर्ती जर नसेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीवरतीही तुम्ही अभिषेक करू शकता। कारण भगवान बाळकृष्ण देव हे एक विष्णू देवांचाच रूप मानल्या जातं। त्यानंतर देवांना या दिवशी तुम्हाला अष्टगंध लावायचा आहे, पिवळं चंदन लावायचं आहे, पिवळ्या रंगाची फुलं तुम्हाला अर्पण करायची आहे आणि पिवळ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे। त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर उपाय कसा करायचा तर बघा, एका वाटीमध्ये थोडं दूध घ्यायचं, हळदी कुंकू, तूप, अगरबत्ती आणि तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे। यानंतर आपल्या तुळशी मातेजवळ गेल्यावरती तुळशी जवळील सर्व जागा आपल्याला स्वच्छ झाडून पुसून घ्यायची आहे। त्यानंतर तुळशीजवळ थोडीशी रांगोळी काढायची आहे आणि आपल्याला तिथे तुळशीजवळ दिवा लावून घ्यायचा आहे। दिव्याला खाली तांदूळाच्या अक्षदांचं आसन द्यायचं आहे, त्यावरती हळदी कुंकू टाकायचं, त्यावरती आपल्याला हा तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आणि नंतर तुम्हाला धूप अगरबत्ती लावून घ्यायची। आणि तुळशीला हळदी कुंकू उद्या लावायचं नाही, फक्त तुळशीच्या कुंडीला आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे। आणि पाणी सुद्धा आपल्याला उद्याच्या दिवशी तुळशीला घालायचं नाही। फक्त आपल्याला काय करायचं, हळदी कुंकू लावून घ्यायचं, नमस्कार करायचा, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणत म्हणत ते कच्चं दूध आपल्याला थोडं थोडं तुळशीच्या बुडात म्हणजे मुळाशी आपल्याला अगदी चमचाभर 2 चमचे तुम्हाला अर्पण करायचं आहे। तर बघा, या उपायाने माता लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होईल आणि आपल्या घरामध्ये कधीच पैशाची, अन्नधान्याची कमी पडणार नाही। त्यानंतर तुळशी मातेला ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र म्हणत म्हणत 11 किंवा 5 प्रदक्षिणा तुम्हाला घालायच्या आहे। त्यानंतरचा दुसरा उपाय म्हणजे संध्याकाळच्या वेळी तिन्ही सांजेला हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे। आणि पहिला जो उपाय सांगितला तो तुम्हाला सकाळी करायचा आहे। आता हा दुसरा उपाय मी तुमच्या बरोबर शेअर करत आहे, तो हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे बरोबर 7 वाजता। तर काय करायचं, आपला जो कापूस असतो, रूह असतो, त्यामध्ये तुम्हाला एक तुळशीची काडी टाकायची आहे आणि त्याची वात तुम्हाला बनवायची आहे। हा उपाय मी स्वतः फॉलो करते प्रत्येक एकादशीला आणि तुम्हीही उद्याच्या एकादशीपासून संकल्प करून या उपायाला आवर्जून सुरुवात करा आणि तुम्हाला त्याचा अगदी 2-4 एकादशीमध्येच काय तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळतो तर ते मला अवश्य कमेंटमध्ये नक्की सांगा। त्याची वात बनवायची आणि आपल्याला एका दिव्यामध्ये, दिवा तुम्ही कुठलाही घेऊ शकता, चांदीचा घ्या, मातीचा घ्या, पितळेचा घ्या, तांब्याचा घ्या किंवा पंती घ्या, कोणताही दिव्यामध्ये तुम्हाला हा दिवा
लावायचा आहे। दिवा फक्त स्वच्छ करून घ्यायचा, घासून पुसून। त्यामध्ये तुम्हाला या तुळशीची काडी टाकून कापसामध्ये वात बनवायची आणि अशा आपल्याला 2 वाती एकामध्ये आपल्या देवघरामध्ये लावायची आहे आणि एक वेळा विष्णू सहस्रनाम तुम्हाला पठण करायचं आहे, एक वेळा श्री सूक्त पठण करायचं आहे। एवढी सेवा तुम्हाला करायची आहे। हा उपाय शिव महापुराणात सांगितलेला आहे आणि तो उपाय मी स्वतः फॉलो करते आणि तो तुमच्या बरोबर मी आता शेअर करत आहे। या आधीही मी आपल्या एका व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे। तर या उपायाला नक्कीच तुम्ही या एकादशीपासून सुरुवात करा आणि तुम्हाला याचे काय रिझल्ट मिळतात ते मला अवश्य सांगा। हा उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि जर तुमचे पैसे कुठे अडकलेले असेल, ते तुम्हाला मिळत नसेल, तर त्याच्यासाठी एकदम खास असा हा उपाय आहे। दोन्हीही उपाय अगदी पॉवरफुल आहेत। उपाय करा, सेवा करा आणि फायदा तुम्हाला एक ना एक थोडा वेळ लागेल, कारण आपलं कर्म जेवढं असतं तेवढं आपल्याला कर्माचे फळ भोगल्याशिवाय कुठलंही काहीच मिळत नाही। म्हणून मी सांगते तरी सेवा करा, भक्ती करा आणि छोटे मोठे उपाय करा। खरोखर तुम्हाला त्याचा थोडा वेळ लागेल, परंतु त्याचा रिझल्ट परिणाम तुम्हाला नक्कीच दिसून येतील। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ।